संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सध्या एका विधेयकावरून राजकीय रणकंदन सुरू झालंय। केंद्र सरकारने राज्यसभेत राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध विधेयक 2026 मांडलं आहे। या विधेयकानुसार आता जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणेच वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अनादर करणे किंवा गायनात अडथळा आणणं हा फौजदारी गुन्हा ठरणार आहे। या विधेयकावरील चर्चा वादळी ठरण्याची शक्यता आहे। सभागृहातील पेपरफुटी प्रकरणातील सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा असल्यानं वंदे मातरमच्या विधेयकावर चर्चा पुढे गेली आहे। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। वंदे मातरम विधेयकावरून राजकीय रणकंदन होणार। राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत सादर। वंदे मातरमचा अनादर करणं फौजदारी गुन्हा ठरणार। जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे वंदे मातरम या राष्ट्रीय गीतालाही कायदेशीर संरक्षण देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2026 सोमवारी राज्यसभेत चर्चेसाठी आणलं आणि त्यानंतर मंजुरीसाठीही आणलं। मात्र गदारोळामुळे त्यावर चर्चा सुरू होऊ शकली नाही। या विधेयकाद्वारे 55 वर्षांपूर्वींच्या राष्ट्रीय सन्मानाच्या अपमान प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असून वंदे मातरम गायनात जाणीवपूर्वक अडथळा आणणं किंवा गोंधळ घालणं हा दंडनीय गुन्हा ठरणार आहे। अशा गुन्ह्यासाठी 3 वर्षांपर्यंतचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। दुसऱ्या दिवशीही यावर सविस्तर चर्चा होऊ शकलेली नाही। हे विधेयक अनावश्यक असून महागाई, परीक्षा पेपरफुटी यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी आणलं गेलंय असा आरोप विरोधकांनी केलाय। 10 घंटे के लिए तो हमने वंदे मातरम पर चर्चा की, अब फिर से वंदे मातरम की जो बिल निकाल रहे हैं ये लोग, ठीक है, तो हम इस विषय पे अडजर्नमेंट मोशन पे चर्चा क्यों नहीं कर सकते? लंबी चर्चा ठीक ढंग से क्यों नहीं हो सकती? ये पूछिए आप सरकार से। क्या है, भाजपा को जो युवाओं का आंदोलन हुआ था उससे लोगों का ध्यान हटाना है, मीडिया का ध्यान हटाना है, इसलिए उन्होंने वो विषय अभी लिया है। मुझे वो कहना है कि अभी जो पेट्रोल है लोगों को 110 रुपए के आसपास वहाँ पे मिल रहा है, गैस की कीमत बढ़ी है, उसकी अवेलेबिलिटी का बहुत बड़ा विषय है, नौकरी का विषय है, इकोनॉमिक सिचुएशन देश की बहुत खराब है, उसके बारे में थोड़ा चर्चा करो ना। वंदे मातरम गायनात जाणीवपूर्वक अडथळा आणणं, अनादर करणं किंवा त्यात विघ्न निर्माण करणं हा फौजदारी गुन्हा ठरणार। या गुन्ह्यासाठी 3 वर्षांपर्यंतचा कारावास, दंड किंवा दोन्ही अशा शिक्षांची तरतूद। दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर पुन्हा असा गुन्हा केल्यास किमान 1 वर्षांच्या कारावासाची दंडात्मक तरतूद। जनगण मन आणि वंदे मातरम या दोन्हींच्या गायनाला समान कायदेशीर संरक्षण मिळणार। वंदे मातरम बाबत ऐतिहासिक भूमिका। बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेलं वंदे मातरम हे भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचं मुख्य प्रेरणास्थान आणि मंत्र होता। संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत स्वातंत्र्य लढ्यात ऐतिहासिक भूमिका बजावणाऱ्या वंदे मातरमला राष्ट्रगीता इतकाच समान सन्मान आणि दर्जा देण्यावर एकमत। संविधान सभेनं समान दर्जा देऊनही 1971च्या कायद्यात वंदे मातरमचा दंडात्मक संरक्षणात समावेश नव्हता। ही कायदेशीर त्रुटी दूर करून त्याला वैधानिक संरक्षण देणं ही आता सरकारची भूमिका आहे। विरोधकांचे महत्वाचे मुद्दे। या विधेयकामुळे संविधानातील कलम अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि धार्मिक विवेक स्वातंत्र्य या मूलभूत हक्कांवर गदा येऊ शकते। देशप्रेम हे कायद्याच्या किंवा शिक्षेच्या भीतीपोटी लादलं जाऊ शकत नाही। अशा प्रकारच्या कायद्यांमुळे नागरिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्यात असंतुलन निर्माण होईल असा विरोधकांचा दावा। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या विधानाचा संदर्भ घेताना संविधान सभेची मूळ घटनात्मक चौकट आणि सक्ती न करण्याची भावना यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। देशातल्या इतर महत्वाच्या आणि ज्वलंत मुद्द्यांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी हे विधेयक घाईघाईनं आणलं गेलंय। वंदे मातरम हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा होता आणि राहिलाय, परंतु कायद्याच्या या बड्या बडग्यानं राष्ट्रभक्ती सिद्ध करायची की ते नागरिकांच्या स्वेच्छेवर सोडायचं यावरून आता संसदेत राजकीय रणकंदन पेटलंय। एकीकडे सरकार याला ऐतिहासिक अन्याय दूर करणारं पाऊल मानतंय, तर दुसरीकडे विरोधक याला सक्तीची देशभक्ती म्हणतायत। आगामी दिवसात हे विधेयक राज्यसभेत आणि लोकसभेत मंजूर होताना काय राजकीय वळण मिळणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय।
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.